आणि आता बघणार आहोत बातम्या वेगवान स्वरूपात. त्यातली सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत. रशिया आणि युक्रेनमध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतायत तर त्याबद्दलची. त्यातली सुरुवातीची बातमी, रशियानं शुक्रवारी डनिप्रोमध्ये काल केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 12 मजली इमारतीचं नुकसान झालं आणि यात किमान 3 जण जखमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. रात्री केलेल्या हल्ल्यात शहरातल्या युक्रेनच्या इमारतीच्या सुरक्षा सेवेला देखील फटका रशियामधल्या इमारतीच्या सुरक्षा सेवेला देखील फटका बसल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय. रशियानं आतापर्यंत अनेकदा इमारतींवर हल्ला करून जाणून बुजून नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या आरोपाचा मात्र इन्कार केलाय. पुढची बातमी आपण बघतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी सेंट पीटर्सबर्गमध्ये रशिया आफ्रिका शिखर परिषदेदरम्यान आफ्रिकन नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष फॉस्टिन आर्चेन्स टोडेरा यांच्या भेटीदरम्यान पुतीन यांनी अतिरेकी आणि दहशतवादी गटांविरोधात सार्वभौमत्व आणि संरक्षण सुविधा मजबूत करण्यासाठी त्यांना पाठिंबा दर्शवला. लिबिया प्रेसिडेन्शियल काउन्सिलचे अध्यक्ष मोहम्मद अल मेन्फी यांच्यासोबत पुतीन यांची बैठक झाली. ओपेक अंतर्गत लिबियासोबतच्या सहकार्यामुळे ऊर्जा व्यवहार स्थिर होण्यास मदत झाली आहे आणि त्यामुळे रशिया लिबियाच्या सार्वभौमत्वाला कायमच पाठिंबा देत राहील असंही पुतीन यांनी नमूद केलं. लिबियाची एकता, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी रशिया सहाय्य करेल असा विश्वास पुतीन यांनी यावेळी व्यक्त केलाय. 2019 नंतर झालेली ही दुसरी रशिया आफ्रिका शिखर परिषद होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी युक्रेनमधल्या परिस्थितीवरून पाश्चात्य देशांवर निशाणा साधला. रशिया आफ्रिका शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी पुतीन यांनी आफ्रिकन नेत्यांशी संवादही साधला. या शिखर परिषदेत आफ्रिकन नेत्यांची त्यांनी भेट घेतली आणि जागतिक घडामोडींमध्ये आफ्रिका खंडाच्या भूमिकेचं त्यांनी स्वागतही केलं. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी शुक्रवारी रशिया आणि युक्रेनमधल्या संघर्षात शांतता राखण्याचं आवाहन केलंय. आफ्रिकेतल्या अन्न सुरक्षेचा मुद्दा देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. हा चर्चेतला मुद्दा होता. दोन्ही देशांमध्ये शांतता नांदणं हे मानवतेच्या आणि नागरिकांच्या हिताचं आहे आणि रशिया युक्रेनमध्ये शांतता असावी आणि हा संघर्ष शांततापूर्ण मार्गानं सोडवला गेला पाहिजे असंही ते पुढे म्हणाले. युक्रेनच्या सीमेजवळ असलेल्या रशियाचा शहर टागानरोगच्या मध्यभागी शुक्रवारी स्फोट झाला, ज्यात 20 जण जखमी झाले. टागानरोग शहरातील घटनास्थळी आपत्कालीन सेवा कार्यरत असल्याचं रशियाच्या तपास समितीनं म्हटलंय. त्याचं फुटेजही त्यांनी जारी केलंय. युक्रेनच्या सीमेच्या पूर्वेला सुमारे 40 किलोमीटर शहरामध्ये युक्रेनचं क्षेपणास्त्र पाडलं होतं आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी 20 लोक जखमी झाल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली. युक्रेननं केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा हा भाग असल्याचा आरोप रशियानं केलाय. आपत्कालीन विभागाचे कर्मचारी, त्याचबरोबर सध्या बचाव कार्यात असलेल्या या सगळ्या कर्मचारी देखील या दृश्यांमध्ये दिसत आहेत. युक्रेनचे नॅशनल सिक्युरिटी अँड डिफेन्स काउन्सिलचे सेक्रेटरी ओलेक्सी डॅनिलोव्ह यांनी या स्फोटासाठी रशियाच्या हवाई संरक्षण मंत्रालय यंत्रणांना जबाबदार ठरलंय. टॅगॅनरोगच्या वायव्येला सुमारे 850 मैल अंतरावर असलेल्या रशियाच्या समारा प्रदेशातील एका मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये स्फोट झाल्याचं रशियाचे खासदार अलेक्झांडर खिश्टेन यांनी एका टेलिग्राम पोस्टद्वारे सांगितलंय. पुढची बातमी, अमेरिकेतली उष्णतेची लाट इथे तीव्र झाली. त्यामुळे पूर्व न्यूयॉर्क आणि इतर ईशान्य शहरांमधल्या नागरिकांना या उष्णतेची प्रचंड झळ बसते. न्यूयॉर्कवासियांना त्यामुळे तीव्र उष्णतेपासून आराम मिळावा यासाठी ग्रेटर न्यूयॉर्कच्या साल्वेशन आर्मीनं शहराभोवती शीतकरण केंद्र आता तैनात केली आहेत. या केंद्रात सेवा विनामूल्य आहेत आणि या नागरिकांसाठी ती खुली करण्यात आली आहेत. या परिसरात खूप उद्यानं नाही आहेत, त्यामुळे नागरिकांना आराम करायला येण्यासाठी खूप जागा नाहीत. गेल्या आठवड्यात गरम झालेलं वातावरण लोकांसाठी खूप धोकादायक आहे, अशी प्रतिक्रिया ब्रॉन्क्स ट्रेमॉन्ट साल्वेशन आर्मीचे कॅप्टन रॉबर्टो सिरियाको यांनी दिली आणि म्हणूनच आम्ही लोकांना या केंद्रात येण्याची ऑफर देत असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमेरिकेतल्या चक्रीवादळामुळे विशेषतः दक्षिणेकडच्या मोबाईल घरांमधल्या नागरिकांना जास्त फटका बसतो. या चक्रीवादळाचा आणि या तापमानाचा 1996 पासून या चक्रीवादळामुळे मोबाईल घरांमध्ये आतापर्यंत तब्बल 815 जणांचा मृत्यू झालाय. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन टॉर्नेडो डेथच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. या चक्रीवादळादरम्यान यांच्या घरांमध्ये आतापर्यंत मारल्या गेलेल्या नागरिकांची संख्या ही तब्बल 53% इतकी आहे. अमेरिकेतल्या या तीव्र उष्णतेचा मोठा फटका बेघरांना बसतोय. काहींना अनेक दिवस श्वास घेण्याचा देखील त्रास होतोय. काहींना मळमळ आणि उलट्यांचा देखील त्रास होताना दिसतोय. या महिन्यात दररोज तापमान 110 फॅरनहाईटपर्यंत पोहोचतंय आणि हे तापमानाचा त्यांना त्रास होताना दिसतोय. सूर्यप्रकाशामुळे काहींना त्वचेचेही विकार होत आहेत.
बोलिव्हियामधली बातमी आपण बघतोय. बोलिव्हियाच्या नॅशनल नेव्हल हायड्रोग्राफिक सर्व्हिसनं टिटिकाका लेक हा या पर्यटन केंद्रासाठी दुष्काळाचा इशारा आता दिलेला आहे. कारण नॅशनल सर्व्हिस ऑफ नेव्हल हायड्रोग्राफीनं या आठवड्यात या लेकसाठी हा इशारा जारी केलाय. स्थानिक आयमारा समुदाय हा उपजीविकेसाठी या तलावावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे आणि या प्रदेशातील वनस्पती आणि जीवजंतूंवर या उष्णतेचा काय परिणाम होऊ शकतो अशी भीती देखील या तज्ज्ञांनी आता व्यक्त केली आहे. येत्या काही महिन्यात इथली पाणी पातळी कमी होऊ शकते असा इशारा बोलिव्हियाच्या नौदलाच्या हायड्रोलॉजी युनिटनं आता दिला आहे. पुढची बातमी आहे सर्बियामधली. राजधानी बेलग्रेडमध्ये गेल्या आठवड्यात बाल्कन राज्यात असलेल्या उष्णतेच्या लाटेनंतर हवामान आता बदलायला सुरुवात झाली आहे. नागरिकांनी इथल्या वातावरणाचा आता आनंद लुटायला सुरुवात झाली. काहींनी सावा नदीवर बोटीनं प्रवास केला तेव्हाची दृश्य आपण बघतोय. काहींनी सावलीमध्ये तर काहींनी शहरातील अनेक बार आणि रेस्टॉरंटमध्ये जाणं पसंत केलंय. शहरातल्या मध्यभागी असलेलं कोल मैदान किल्ला आणि रिपब्लिक स्क्वेअर ही प्रमुख ठिकाणं आहेत. जगभरातल्या अनेक देशांमध्ये सध्या विक्रमी उष्णता म्हणजे तापमानाची नोंद होतीये. 2023 हे सर्वात उष्ण वर्ष म्हणून आता घोषित होण्याची शक्यता देखील सध्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये देखील जुलै महिन्यात प्रचंड उष्णता जाणवतेय. हंगेरीची बातमी सध्या आपण बघतोय. कारण दक्षिण युरोपला उच्च तापमानाची झळ बसत असतानाच हंगेरीमधले हवामान सध्या तुलनेनं सौम्य आहे आणि या आठवड्यात 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत इथे वाढ झाल्याचं कळते. आल्हाददायक हवामान आहे आणि त्याचा आनंद सध्या इथले पर्यटक घेतात. डॅन्यूबमधली दृश्य आहेत. दोन्ही बाजूंच्या इथल्या प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची गर्दी होताना दिसते. इथले स्थानिक नागरिक त्यामुळे त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ झाली आहे. इथल्या प्रमुख प्रेक्षणीय स्थळांमध्ये रॉयल कॅसल आणि हिरो स्क्वेअरचा समावेश आहे. त्याचबरोबर इथल्या स्मारक पाहण्यासाठी देखील इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बुडापेस्ट हे स्पा शहर म्हणून ओळखलं जातं आणि इथे जगातील कुठल्याही राजधानीच्या शहरापेक्षा उत्तम असा थर्मल स्पा इथे अनुभवता येतो. बोस्नियामधली दृश्य आपण बघतोय. राजधानी साराजेव्होमध्ये यंदा युद्धानंतरच्या काळात इतिहासातील सर्वाधिक पर्यटकांची नोंद करण्यात आली आहे. शहराच्या वरच्या भागातील टेकड्यांवर पर्यटकांची संख्या आता वाढत झाली आहे. परदेशी नागरिक या ठिकाणी उंच पर्वतांनी वेढलेल्या खोऱ्यातला निसर्ग पाहण्यासाठी आता गर्दी करताना दिसतात. ओल्ड टाउन म्हणजेच तुर्कस्तानच्या बास कार्सिजा नावानं ओळखलं जाणारं शहर हे बोस्नियन क्राफ्ट शॉप आणि लोकप्रिय रेस्टॉरंट परिसरात इथे नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. इथल्या नागरिकांना देखील आता रोजगार मिळतोय, पण त्याचबरोबर पर्यटकांची देखील या वस्तू खरेदी करण्यासाठी सध्या गर्दी होतीये. सर्वात जुन्या मशिदींपैकी एक गाझी हुसरेव बेग या शुक्रवारच्या नमाजासाठी देखील स्थानिकांनी इथे गर्दी केली होती. पुढची बातमी आहे सेनेगलमधली. कारण सेनेगलमधल्या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतरितांसाठी हा धोकादायक मार्ग ठरतोय. पश्चिम आफ्रिका ते स्पेन या दरम्यानचा यात शहराच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग पसरत आहेत. एका ढिगाऱ्यातून आणि त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होते. इथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या देखील आढळत आहेत. सेंट लुईस इथे मासेमारी जिथे मोठ्या प्रमाणात केली जाते तिथल्या रहिवाशांनी देखील याविषयीच्या प्रतिक्रिया दिल्यात. तिथल्या नागरिकांचे मृतदेह कुठे पुरले गेलेत या संदर्भात माहिती आहे, पण पश्चिम आफ्रिका ते स्पेन हा महामार्ग आता स्थलांतरितांसाठी जगातला सर्वात धोकादायक असा मार्ग सध्या ठरलेला आहे. सेनेगलमधून लहान बोटीतून जाणाऱ्या नागरिकांची संख्या गेल्या वर्षभरात वाढली आहे. त्यामुळे बेपत्ता झालेले आणि त्याचबरोबर मृत झालेल्यांची सर्वाधिक संख्या इथे नोंदवली गेली आहे. नायजेरियामधली बातमी आहे. इथे शुक्रवारी देशात सत्तापालट करणाऱ्या बंडखोर सैनिकांनी त्यांच्या नेत्याला राज्याचं प्रमुख घोषित केले आणि त्यानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया इथे उमटायला सुरुवात झालीत. इथल्या कर्नल मेजर अमादो अब्दातमानी यांना टेलिव्हिजन यावर प्रतिक्रिया दिली आहे. इथे राज्यघटना आता निलंबित करण्यात आली. जनरल अब्दुल यांनी तिथले प्रभारी म्हणून काम आता ते पाहणार आहेत. फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नायजेरियाच्या पहिल्या शांततापूर्ण आणि लोकशाही पद्धतीनं जे सत्तेचं हस्तांतरण झालं ते 2 वर्षांपूर्वी निवडून आलेले अध्यक्ष मोहम्मद यांनी अध्यक्ष गार्डच्या सदस्यांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि नायजेरियाच्या सैन्यातील विविध गटामध्ये त्यामुळे वाद पाहायला मिळत आहेत. याचेच पडसाद आता रस्त्यावर देखील उमटताना आपण पाहतो आहोत. मेक्सिकोमधली बातमी आहे. कारण 2014मध्ये दक्षिण मेक्सिकोमध्ये बेपत्ता झालेल्या 43 विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या मुलांची छायाचित्र घेऊन आपल्याला न्याय मिळावा यासाठी अशा रीतीनं मोर्चा काढला होता. या प्रकरणातील सर्वात नाजूक मुद्दा आणि तो म्हणजे लष्कराचा सहभाग आणि गेले 8 वर्षांपासून पालक हा आक्रोश करतायत. बेपत्ता विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांचे वकील विदुल्फो यांनी याविषयीची प्रतिक्रिया देताना म्हटलंय, या सशस्त्र दलांकडून माहिती दिली जात नाही आणि राष्ट्रपती बेकायदेशीर कृत्यांना परवानगी देत असल्याचा गंभीर
गंभीर आरोप या पालकांनी केलाय. इंटर डिसिप्लिनरी ग्रुप ऑफ इंडिपेंडंट स्पेशलिस्ट अर्थात GIEIच्या शेवटच्या अहवालाच्या सादरीकरणाच्या नंतर लगेचच रोजलेस यांनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्येही त्यांनी मुद्दे उपस्थित केले. राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयानं गंभीर दस्तऐवजांमध्ये प्रवेश नाकारल्याचा निषेध त्यांनी केला आणि अन्वेषण म्हणजे जे तपासाचं कार्य होतं ते संपत असल्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. 43 विद्यार्थ्यांच्या बेपत्ता होण्यामागे मेक्सिकन सैन्याच्या भूमिकेबद्दल अजूनही प्रश्न उपस्थित होत आहेत. रशियामधली बातमी आहे. सायबेरियामध्ये एक हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता ज्यात 6 जणांचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. दक्षिण सायबेरियामधली बातमी आपण बघतो. इथल्या अल्ताई रिपब्लिकमधल्या MI-18 या हेलिकॉप्टरला लँडिंग आणि पॉवर लाईनवर घासत असताना ते विमान घासत गेलं आणि त्यानंतर त्याला आग लागली होती. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाच्या अल्ताई शाखेनं याविषयीची माहिती दिली. या हेलिकॉप्टरच्या अवशेषाला आग लागल्याचं देखील छायाचित्र हे निवेदनाद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध देखील करण्यात आलं होतं. MI-18 हेलिकॉप्टरच्या अपघाताचा अहवाल आता प्राप्त झालाय. यात 13 प्रवासी आणि 3 क्रू मेंबर्स होते असं हेलिकॉप्टरच्या प्रमुखांनी सांगितलं आहे. यात यात 6 जण मरण पावल्याचं त्यांनी म्हटलंय. दुर्दैवानं 9 लोक इथे जखमी झाल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. यातले 2 जण गंभीर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात भारतात 52 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि 1455 रुग्णांवर सध्या उपचार केले जात आहेत. कोरोना बळींची भारतातली एकूण संख्या 5,31,915 इतकी आहे. पुढची बातमी आहे. ज्यांना नवीन फोन घ्यायचा आहे त्यांच्यासाठी, कारण सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन आता लॉन्च होत आहे. फोल्डेबल फ्लिप 5 आता बाजारात आलेला आहे आणि या सॅमसंग कंपनीनं हा नुकताच लॉन्च केलाय. नवीन फोल्डेबल फोनपैकी हा फ्लिप 5ला एक मोठा कव्हर स्क्रीन देखील पाहता येणार आहे आणि सॅमसंग स्मार्टफोनसाठी खास बनवलेला स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसरचा वापर यात करण्यात आलाय. पुढची बातमी आहे ब्रिटनच्या एका नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीची, कारण इथे विलियम शेक्सपियर, जुडी डेंच त्याचबरोबर नोएल कॉवर्ड यांसारख्या कलाकारांमुळे त्यांच्या मूळ प्रतिमा नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. लंडनमध्ये या प्रदर्शनाला नागरिकांना भेट देता येईल. ही विनामूल्य भेट असेल. पेनिसिल्व्हेनियामधली ही दृश्य सध्या आपण बघतो. इथले सर्वात मोठे आणि प्रचंड अशा लेबनन बोलोग्ना सँडविचचं नुकतंच ही दृश्य सध्या दाखवण्यात येतात आणि लेबनन एरिया फेअरमध्ये तब्बल 150 फूट लांबीचं हे सँडविच नुकतंच तयार करण्यात आलेलं होतं. तिखट चवीसाठी ओळखलं जातं आणि बोलोग्ना सिक्युरिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंसेवकांच्या मोठ्या क्रूनं हे सँडविच तयार केलेलं आहे. हे 6 सँडविच तयार करण्यासाठी या चीजचे 600 स्लाईस वापरण्यात आलेत आणि बोलोग्नाचे हे तब्बल 1200 स्लाईसचा यावेळी वापर करण्यात आलाय. आणि ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातम्या बघणार आहोत. महिला फुटबॉल वर्ल्ड कप संदर्भातल्या बघूयात कशी चालली आहे या संघांची तयारी, त्याबद्दलच्या बातम्या आपण बघणार आहोत. सुरुवातीची बातमी आहे नायजेरियाबद्दलची. नायजेरियाचे व्यवस्थापक रँडी वॉर्डरम यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. हा संघ महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियावर 3-2 असा विजय मिळवल्यामुळे सध्या आनंदात आहे आणि या विजयामुळे ब गटात नायजेरिया अव्वल ठरतोय. त्यानंतर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो आणि त्यामुळे नायजेरियाच्या क्रीडा क्षेत्रात सध्या आनंदाचं वातावरण आहे. नायजेरियानं ऑस्ट्रेलियासोबत ब गटातील सामन्यापूर्वी ब्रिस्बेनमध्ये सराव केला होता, तेव्हाची देखील ही दृश्य आहे. त्यांच्या सुरुवातीला सामन्यात कॅनडासोबत त्यांनी बरोबरी साधली होती. रिपब्लिक ऑफ आयर्लंडसोबत त्यांचा अंतिम सामना असणार आहे आणि 1999 पासून हा संघ प्रगती करण्यात मात्र अपयशी ठरला होता. या महिला विश्वचषक स्पर्धेतल्या क गटात कोस्टारिकावर 2-0 असा विजय मिळवून फ्युटोशी इकड्याच्या जपान यांना 2 पैकी 2 विजय मिळवले होते आणि ड्युनेडिनमधल्या फोर्सित बार स्टेडियममध्ये त्यामुळे एकच जल्लोष साजरा झाला. फिकारू नाओ मोटो आणि आओबा फुजिनो यांनी पहिल्या हाफमध्ये काही मिनिटात केलेल्या 2 गोलमुळे 3 गुण आणि जपाननं बाद फेरीत त्यांना स्थान मिळवता येऊ शकलं. स्पेननं झांबियाला 5-0 पराभूत केलंय. दुसऱ्या विजयानंतर स्पेननं जपानवर गोल फरकाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. फिलिपिन्सनं ऑकलंडमध्ये सराव केला आणि शुक्रवारी
काल हा सामना झाला, ज्यात अ गटातील अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत 12व्या क्रमांकावर असलेल्या नॉर्वेशी त्यांचा हा सामना झाला. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडला 1-0 पराभूत करण्यासाठी ॲलन स्टॅजिकच्या संघानं यावेळी पहिला गोल केला होता. मंगळवारी पहिला विजय मिळवत त्यांनी महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये इतिहास रचला. वेलिंग्टनमध्ये जी गटातील दुसऱ्या सामन्यात इटलीबरोबर सामना करण्याच्या आधी स्वीडननं देखील जोरदार सराव केला होता. इथे जोरदार पाऊस असताना देखील या संघानं सराव केला. अमांडा इलेस्टेडनं इथे केलेल्या गोलमुळे पीटर गॅडसन यांच्या प्रशिक्षित संघानं त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला होता. इटलीनं अर्जेंटिनावर 1-0 असा विजय मिळवला होता. ड्युनेडिनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये सामना झाला आणि शनिवारी इटलीला जर स्वीडननं हरवलं तर अर्जेंटिनानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर एक बाद फेरीसाठी त्यांचा प्रवेश पात्र ठरू शकेल. अर्जेंटिनानं गुरुवारी ड्युनेडिनमध्ये पावसाळ्यात सराव केला होता. महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये फोर्सिसबाद स्टेडियमवर जी गटात त्यांचा दक्षिण आफ्रिकेसमोर सामना झाला आणि सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले त्यांनी आणि त्यानंतर या दोघांमधला सामना अनिर्णित राहिला होता. बघूयात इतरही बातम्या. ईगल्सचे संस्थापक सदस्य आणि टेक इट टू द लिमिटचे गायक रँडी मेस्नर यांचं 77व्या वर्षी निधन झालं. लॉस एंजलिसमध्ये बुधवारी त्यांची निधन झाल्याची माहिती ईगल्स या बँडकडून कळवण्यात आली. फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. 2016 त्यांची पत्नी लाला रे मेस्नर यांचा मृत्यू झाला होता. बंदुकीतून चुकून स्वतःला गोळी मारल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान रँडी मेस्नर यांना बायपोलर डिसऑर्डरचं निदान झालं होतं आणि त्यांना अल्कोहोल संबंधित गंभीर समस्या देखील होत्या. न्यायालयीन नोंदी आणि 2015च्या सुनावणी दरम्यान केलेल्या टिप्पणीनुसार न्यायाधीशांनी मेस्नर यांना कायम वैद्यकीय सेवा मिळत राहाव्यात असे आदेश देखील दिले होते. न्यूयॉर्कच्या मादाम तुसॉ या संग्रहालयानं गुरुवारी बियॉन्सेच्या मेणाच्या नवीन पुतळ्याचं अनावरण केलं. बियॉन्सेच्या 2018च्या कोचेला फेस्टिवलमधल्या परफॉर्मन्समधला एक गेटअप आहे, त्याच्यावर हा पुतळा नुकताच तयार करण्यात आलाय, ज्याचं अनावरण करण्यात आलंय. कोचेला व्हॅली म्युझिक अँड आर्ट्स फेस्टिवलमध्ये परफॉर्म करणारी बियॉन्से ही पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली होती आणि हा पुतळा पूर्ण होण्यासाठी मादाम तुसॉचे 20 कलाकार, शिल्पकार आणि डिझायनरच्या टीमला तब्बल 6 महिन्यांचा कालावधी लागला. हॅरी स्टाईल्स या इंग्रजी गायक आणि अभिनेत्याचा मेणाचा पुतळा लंडनच्या मादाम तुसॉमध्ये तयार करण्यात आला. या पुतळ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झाली. नवीन इथली आकृती पाहण्यासाठी इथल्या तज्ज्ञ कलाकारांना 10 महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागला होता. डॅनियल म्युझिक फाउंडेशन या संस्थेतर्फे दिव्यांग व्यक्तींना म्युझिक थेरपी शिकवली जाते आणि त्यांच्यातल्या